हा बोला. अगदी बरोबर आहे मिलिंदजी. आपण पाहतो की आकडेवारी जी आहे एका पाठोपाठ एक बदलताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आघाडी जी आहे ती कायम ठेवलेली आहे. ती म्हणजे मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचा जो काही राजकीय एकूणच जो अभ्यास आहे पडद्यामागचा तो त्यांनी पूर्णपणे दाखवून दिलेला आहे. ही ताजी माहिती मिळते त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आपल्या सोबत आहेत राहुल जोरे आपले सहकारी. राहुल, काय ताजी आकडेवारी पुन्हा एकदा हाती लागली? मिलिंद, सर्वात आधी उल्लेख करतो आवर्जून उदयदादा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. 4:30ला मतमोजणी सुरू होण्याच्या आधी 4:30ला उदय जाधव यांनी पूर्णपणे माहिती टाकली होती की महाविकास आघाडीमध्ये मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या सर्वाधिक आघाडीवर आणि सर्वाधिक मतदान त्यांना जास्त झाले. मतदान सुरू होण्याच्या आधी न्यूज 18 दिलेली माहिती ही तंतोतंत खरी ठरते. आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक आघाडीवर, अगदी अनपेक्षितपणे सर्वाधिक आघाडीवर मिलिंद नार्वेकर हे पुढे चालतायत. तर 2 नंबरला प्रज्ञा सातव यांचं मतदान होतंय. अर्थातच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासोबत झालेल्या बैठका, मग ते काँग्रेसचे प्रभारी चेनिथेला असतील, स्वतः उद्धव ठाकरे असतील. आज सर्वात महत्वाचं सकाळची अपडेट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसच्या ऑफिसमध्ये उद्धव ठाकरे गेले, तिथं कोटा ठरला आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. याचाच अर्थ न्यूज 18 लोकमतनं दिलेली सर्वात आधीची बातमी ही तंतोतंत खरी ठरते आणि सर्वाधिक आघाडीवर मिलिंद नार्वेकर आणि 2 नंबरला प्रज्ञा सातव हेच गणित पाहायला मिळतंय. उदय, राहुल, एकूणच मिलिंद नार्वेकर हे जे गणित जे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वपक्षीय अतिशय उत्तम त्यांचे संबंध आहेत आणि त्याचाच फायदा त्यांना त्यांच्या स्वतःच्याच निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मिलिंद नार्वेकर हे राजकारणातलं, खरं तर थेट राजकारणात ते पहिल्यांदा आमदार म्हणून कदाचित सभागृहात येऊ शकतात, त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. मात्र प्रत्यक्ष राजकारणात नसताना देखील अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सर्वच पक्षात म्हणजे असा कुठलाही पक्ष नाहीये की जिथं मिलिंद नार्वेकर यांची चांगला परिचय नाही, चांगली चर्चा नाहीये. काँग्रेसचे नेते असतील, सगळ्याच गोष्टी. महाविकास आघाडीची गणितं जुळत असताना देखील मिलिंद नार्वेकर यांची भूमिका खूप महत्वाची राहिली होती. जरी विरोधी बाकावर बसले असले तरी देखील सत्ताधारी पक्षाशी त्यांचा कुठलाही संपर्क तुटला नाही आणि कुठेतरी याचाच फायदा, याचंच गणित जे आहे ते त्यांच्या पथ्यावर पडते. आणि अगदी अनपेक्षितरित्या आपण वारंवार बघत होतो की जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची फाईट होईल असं वाटत होतं, ह्यांच्यामध्ये चर्चा होती. अद्यापही जयंत पाटील हे एक आकड्याच्या पुढे गेलेले नाहीयेत. मिलिंद नार्वेकर 17, प्रज्ञा सातव 14 आणि इतर आपण बघतोय भाजपचे आकडे हळूहळू वाढताना दिसत आहेत. या टप्प्यावर जर बघितलं तर ज्या पद्धतीनं सर्वच पक्षात आपलं मैत्री आणि आपली जे स्ट्रॅटर्जीला आपण म्हणतो, एक पॅटर्न ज्याला म्हणतो, त्यानुसार मिलिंद नार्वेकर यांनी एक चांगली आघाडी घेताना दिसते. राहुल, आपण जर पाहिलं तर या क्षणाची महत्वाची अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय आणि ती महत्वाची अपडेट अशी आहे की योगेश टिळेकर यांना 14, शिवाजी गर्जे यांना 15 मतं पहिल्या पसंतीची मिळालेली आहेत आतापर्यंत. त्यापाठोपाठ सदाभाऊ खोत जे भाजप पुरस्कृत आहेत त्यांना आतापर्यंत 9 मतं पहिल्या पसंतीची मिळाली आहेत. पण नार्वेकर, टिळेकर आणि सातव हे सगळ्यात आघाडीवर आहेत. नार्वेकर यांना सगळ्यात जास्त म्हणजे 17 आणि आताची अपडेट आणखीन प्रज्ञा सातव यांना 18 मतं मिळालेली आहेत. प्रज्ञा सातव यांना 18 मतं मिळालेत आणि आता त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याही पुढे आघाडी घेतली. तर आता योगेश टिळेकर यांची पहिल्या पसंतीची मतं झालेली आहेत 17. शेकापचे जयंत पाटील हे आतापर्यंत त्या मानानं सगळ्यात कमी मतं मिळालेले आत्ताचे उमेदवार दिसत आहेत. त्यांना आतापर्यंतच्या पहिल्या पसंतीची फक्त 7 मतं आत्तापर्यंत मिळाल्याचं आढळत आहे. आणि आकडे आपल्यासमोर टीव्हीवर तुम्ही पाहताय. पंकजा मुंडे यांना 11, सदाभाऊ खोत यांना त्यापेक्षा कमी 9, सगळ्यात कमी भावना गवळी यांना सुद्धा 6 मतं आत्तापर्यंत पहिल्या पसंतीची मिळाली आहेत. आपण ही आकडेवारी पाहतो आणि ही आकडेवारी पुढच्या साधारण अर्ध्या तासात दर मिनिटाला बदलणार आहे. शिवसेनेला आपला उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून आणण्याकरता एकूण 7 मतांची कमतरता होती. तर राष्ट्रवादीनं आपली 12+1 अशी 13 मतं ही एकत्रितपणे उबाठा गट आणि काँग्रेसच्याकडे अतिरिक्त असलेली मतं ही कशी विभागली जातात याचवरती ठरणार आहे की कोण जिंकणार. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले जिथे मतमोजणी सुरू आहे. उदय, विजयाचा कोटा आहे 22.77 म्हणजे 23 मतांचा. आतापर्यंतची काय आकडेवारी? अगदी बरोबर मिलिंदजी, आपण पाहतोय की विजयाचा जो आकडा आहे तो 23 आहे. त्यामुळे या 23च्या आकड्याला कोण सगळ्यात पहिल्यांदा गवसणी घालतोय हे आता पाहावं लागणार आहे. सर्वात आघाडीवरती आहेत अर्थातच मिलिंद नार्वेकर जे गेले 2-3 राऊंड आपण बघतोय की सातत्याने त्यांनी आघाडी जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या पाठोपाठ प्रज्ञा सातव यांना मतं जी आहेत ती मिळालेली आहेत. त्यानंतर आहेत इतर आपण जर पाहिलं तर अमित गोरखे यांना 12 मतं मिळाली आहेत. पंकजा मुंडे यांना 10 मतं मिळालेली आहेत. भाजपचे जे आहेत ते इतर जे आहेत
उमेदवार त्यांचे देखील अपडेट येत आहेत. मात्र त्यांचे एकूण गणित कसे ते आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत पुन्हा एकदा राहुल जोरी आहेत आपले सहकारी. त्यांच्याकडे राहुल, भाजपचे एकूण 5 उमेदवार सर्वात मोठं अपडेट, जे ताजं अपडेट आपल्या हाती येते, योगेश टिळेकर विजयापासून अगदी 2 मतं फक्त दूर आहेत. पहिल्या पसंतीचं योगेश टिळेकर यांना 21 मतं ही मिळालेली आहेत. योगेश टिळेकर जे की भाजपचे उमेदवार आहेत, ओबीसी मोर्चाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं, विधानसभेवर देखील ते एकदा निवडून आले होते. आता सर्वात आघाडीवर 21 मतांवर योगेश टिळेकर पोहोचले. तर ज्या शिवाजीराव गर्जे यांच्याबद्दल वारंवार संशय व्यक्त केला, त्यांची विकेट जाईल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दुसऱ्या क्रमांकावर शिवाजीराव गर्जे अर्थात 19 मतं घेत शिवाजीराव गर्जे हे पोहोचले. तर कृपाल तुमाने, शिवसेनेचे कृपाल तुमाने, माजी खासदार, आत्ताच त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आणि ते देखील 16 मतं. 3 महायुतीचे महत्वाचे उमेदवार, एक अजित पवार गट, एक शिवसेना आणि एक भाजप, अशा तिघांनीही विजयापासून अगदी 2 मतांवर योगेश टिळेकर येऊन थांबलेले आहेत. उदय, आपण इथे पाहतो की प्रज्ञा सातव यांना देखील 19 मतं जी आहेत ती मिळालेली आहे. त्यामुळे विजयाचा जो जादुई आकडा आहे 23, त्या 23 मतांपर्यंत जे आहे ते आता पोहोचण्यात त्यांना लवकरच यश मिळेल असं दिसतंय. एकूणच कारण एका पाठोपाठ एक जे आहे ते मतमोजणी सुरू झालेली आहे. योगेश टिळेकर यांना 22 मतं पडलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं पहिले विजय उमेदवार जे आहे ते योगेश टिळेकर, 22 मतं पडलेली आहेत त्यांना. त्यामुळे जवळपास त्यांचा विजय जो आहे तो निश्चित समजला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाजपचे योगेश टिळेकर हे विजयी झाले. केवळ औपचारिक जाहीर होणं बाकी आहे, पण मतमोजणीत पहिल्या क्रमांकाचे 23 मतं मिळवून भाजपचे योगेश टिळेकर हे विजयी झालेत. विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिला निकाल, विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आणि भाजपचे पक्ष संघटनेतले ओबीसी मोर्चाचे प्रमुख असलेले योगेश टिळेकर हे 23 मतं मिळवून विजयी झालेले आहेत. राहुल, भाजपच्या बाजूनं पहिला निकाल विधान परिषदेचा. मिलिंदजी अगदी बरोबर, भाजपला पहिला विजय जो आहे तो मिळालेला आहे योगेश टिळेकर यांच्या रूपाने. आपल्यासोबत राहुल जोरी, आपण थेट त्यांच्याशी पहिला विजय भाजपच्या पाठीमध्ये. उद्या वारंवार आपण जे आकडे बोलत होतो, वारंवार त्या आकड्यांमध्ये जे अनपेक्षित आकडे येत आहेत. आपल्याला वाटलं होतं की पंकजा मुंडे सर्वात पहिले विजयी होतील, महत्वाचे लोक आधी विजयी होतील, पण भाजपनं जे गणित विभागून दिले त्याचाच काहीसा परिणाम आपल्याला म्हणावा लागेल. योगेश टिळेकर, ज्यांच्या नावाची चर्चा देखील नव्हती, पहिल्या पसंतीच्या मतानं योगेश टिळेकर सर्वात पहिल्यांदा भाजपला विजयाच्या रूपाने मिळालेले आहेत. महायुतीनं आपल्या मतांची केलेली व्यवस्थितपणे विभागणी आणि याचबरोबर 208 मतं हाती असली तरी त्या मतांचा होणारा पुरेपूर वापर या विजयासाठी होता. वारंवार आपण सांगत होतो की ज्या पद्धतीनं गणित जुळवणं खूप महत्वाचं होतं. गणित म्हणजेच इथलं मॅथमॅटिक्स जुळवणं, प्रत्येक मताची ताकद प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवणं आणि त्या उमेदवाराच्या पत्रकार, राजकीय विश्लेषक संजय सर, पहिला विजय विधान परिषदेतला भाजपचा योगेश टिळेकर विजयी झाले. तुम्हाला कसं वाटतंय गणित बदलताना? नाही, मिलिंद, एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये विधान परिषदेची ही निवडणूक फार महत्वाची आहे. कारण आपण सातत्याने सांगत आलोय की मागच्या वेळी जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यामध्ये विधान परिषद आणि राज्यसभेचा निकाल हाच महत्वाचा निकाल होता. आणि यावेळी खरं म्हणजे आता एकूण सगळ्या जागा लक्षात घेतल्या तर साधारणपणे 11च उमेदवार उभे राहतील, 12वा उमेदवार असणार नाही अशी अपेक्षा होती, पण 12वा उमेदवार दिला गेलेला आहे. आता मला असं वाटतं की एकूण भाजपला साधारणपणे 4-5 आमदार कमी पडत होते, पण भाजपनं ते बऱ्यापैकी मॅनेज केलेलं आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळे आता एक उमेदवार जो पराभूत होणार आहे तो नक्की उमेदवार कुठला पराभूत होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आता लोकसभा निवडणुकीच्या सर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. भाजपचे आमदार आणि पडद्यामागचे एक प्रमुख सूत्रधार गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेत. महाजन सर, पहिला विजय मिळाला विधान परिषदेत, योगेश टिळेकर विजयी झाले. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? काय नाही, योगेश टिळेकर आमचे 9 उमेदवार आहेत महायुतीचे. 11 उमेदवार सुरू मिळून आहेत, 12 उमेदवार सगळे उमेदवार आहेत. 11 निवडून द्यायचं, एक जण पडणार आहे. म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळा आमचा कोटा पूर्ण करू. आमचे 9चे 9 उमेदवार आमचे या ठिकाणी निवडून येतील. खरं म्हणजे प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे थोडा वेळ लागेल शेवटचा उमेदवार कोण नाही म्हणून बघायला. पण मला असं वाटतं की आमचे 9 उमेदवार, आमचा एक उमेदवार यामध्ये पडणार नाही. आपली रचना तांत्रिकदृष्ट्या सेकंड प्रेफरन्स बघून मान्य आतापर्यंत भाजपचा सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार, सगळ्यात मोठा चेहरा मानला जात होत्या पंकजा मुंडे. आतापर्यंतची जी आकडेवारी आहे पहिल्या पसंतीची त्या मानाने कमी मतं झाली, 12 झाली, 14 झाली, 18 झाली, आता 19 झाली होईल ना. ते पहिल्या कोट्यातच सुरू आहे ना.
आता असं काय म्हणा किंवा पहिला उमेदवार हा पहिल्यांदा पाहिजे मतं मोडणे जशा निघतील नाही होत त्याच्यामध्ये. बर तुमचा असा दावा आहे की तुमचे सगळेच्या सगळे 9च्या 9 उमेदवार जिंकणार? 9चे 9 उमेदवार आमचेच या ठिकाणी विजय होतील. आपण आता पडणार कोण आहे त्याच्यात आपल्याला कळेल, आता सांगणार बोलणार नाही. पण आता सेकंड प्रेफरन्स मध्ये अजून काय होईल काय नाही हा मोठा गमतीशीर विषय असतो या निवडणुकीमध्ये. कारण मी गेले 30 वर्षाला निवडणूक बघतोय, काउंटिंगला सगळ्या ठिकाणी आज नाहीये मला असल्यामुळे. पण आम्ही शेवटच्या मला वाटतं शोभाताई पण बघा फडणवीस त्यावेळेला शोभाताई या फक्त अर्ध्या मताने निवडून आल्या होत्या. आपल्याला कल्पना असेल त्यावेळेला मला वाटतं शिवसेनेचे आपले हे होते कोण होतं शिवसेनेचे ते त्यावेळेला अर्ध्या मताने फक्त अर्ध्या मारी अगदी शेवटच्या क्षणाला शेवटच्या चिठ्ठीवर. तोपर्यंत शेवटपर्यंत इथे काही सांगता येत नाही. म्हणून मला असं वाटतं की ही मोठी चुरशीची निवडणूक असते. टेक्निकली सगळं खूप लक्ष घालून तारीखच्या पहिल्यापासूनचे कोणाला कोणते आपले सहकारी मित्र ते कोणाला देतील, सेकंड प्रेफरन्स कोणाला देतील, असं सगळं हे रचना असते. आणि मला वाटतं त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्यात तुमचे आणखीन कोण उमेदवार निवडले जातील? 3 आपण बघतोय आता पंकजाताई पण 18-19 पर्यंत झालेले आहेत. आमचे दुसरे उमेदवार पुण्याचेच आहेत, ते पण या ठिकाणी ते पण मत 22 मतावर पोहोचलेले आहेत. पंकजाताई पण पहिल्या फेरीत निवडून येतील. अमित गोरखे महत्वाची होती असं कळतंय. कसं केलं हे सगळं? नाही कसं नाही, हे सगळं खूप टेक्निकल विषय असतो हा. आणि आम्ही प्रत्येक आपण बघितलं मागच्या वेळेला प्रसाद लाड पण होते, ते कसे अगदी पडले म्हणत कसे निवडून आले सेक्रेटरी मध्ये आपण बघितलंय. माताईच्या वेळेपासून आपण बघतायत यावेळेला आपले खासदार होते कोल्हापूरचे आमचे, ते सुद्धा कसे निवडून आले होते सगळं. म्हणजे मला असं वाटतं की सगळं टेक्निक असतं आणि ते ज्याला जमलं तर त्याच्या बरोबर तो विजय होता. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगेल की या निवडणुकीमध्ये आमचे 9चे 9 उमेदवार आपल्याला पडली पण त्याला तो त्याची मतं कव्हर करेल आणि सर्व उमेदवार आमच्या ठिकाणी विजयी होतील. बर एक शेवटचा प्रश्न. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता शोभाताई आल्या होत्या अर्ध्या मताने निवडून. तुम्हाला याही वेळेला असं वाटतंय की इतकी काटेकी टक्कर होईल की शेवटच्या मतपत्रिकेतच कळेल की जिंकणार कोण आणि हरणार कोण? पडणार आहेत तेवढी राहणार. आमचे 9चे 9 ते सरळ निवडून येतील. फार एवढी चुरस त्या ठिकाणी होणार नाही मला असं वाटतंय. ओके गिरीश भाऊ धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि माझ्यासोबत आता माझा सहकारी विलास पण जोडला गेला. विलास, या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे आता भाजपचे आणखीन एक उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहे गोरखे, आणि त्यांना सुद्धा 22 मतं मिळालेली आहेत. गोरखे सुद्धा आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेत. मिलिंद सर, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीला महत्त्वाची आहे पार्श्वभूमी, आणि ही पार्श्वभूमी आहे या आधीच्या निवडणुकीची आणि भविष्य ठरणाऱ्या विधानसभेचं सुद्धा. कारण मोरल जे आहे ते धक्का कुणाला आहे, कुणाच्या सोबत किती आमदार मनानं किती आहेत, संख्येनं कागदावर किती आहेत, आणि प्रत्यक्ष कुणाजवळ किती आहेत, कुणाचं मॅनेजमेंट बेस्ट आहे, हे सगळं आज कळणार आहे. पुढच्या काही तासात त्यावरचा पडदा उठणार आहे. आणि खऱ्या अर्थानं एक जे नकारात्मक भाव होता तो आपल्याला जाणवत होता तो काँग्रेसच्या बद्दल. काँग्रेसच्या अंतर्गतच एकमेकांना सांगितलं जात होतं की हे एवढे फुटले तेवढे फुटले, ते नाराज आहे. त्यामुळे या सगळ्याचा सत्ताधारी पक्षानं किती फायदा उचललाय हे पाहावं लागेल. दुसरं, जर तर बद्दल बोलतोय, महाविकास आघाडीमधला एखादा उमेदवार पराभूत झाला तर त्याचा थेट परिणाम होईल एकमेकांच्या विश्वासावरती. कारण एकमेकांच्या विश्वासाच्या मतांवरती हे निवडून येणार आहे. आणि जर एखादा पराभूत झाला तर मात्र एकमेकांच्या त्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. महायुतीचा एखादा उमेदवार पडला तरी पण ही स्थिती राहणार. आणि या क्षणाची एक आणखीन महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते, ती म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे यांना 18 मतं मिळाली आहेत. तर विराज टिळेकर यांची प्रतिक्रिया हाती आली, आपण आधी ती पाहूयात. काय पहिली प्रतिक्रिया काय? खरंच पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली, कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि
विजयी पण झाले बाबा, खूप खूप आनंद होत आहे. याच्यापेक्षा मोठा क्षण आमच्या आयुष्यात अजून नाही घडला. आज सगळ्यात मोठा क्षण. यांचा मुलगा विराज, त्याची प्रतिक्रिया होती, काहीसा भावूक झाला होता की वडील विधान परिषदेला निवडून आले. कारण असं आहे सर, गेल्या काही दिवसापासून योगेश टिळेकर हे राजकारणापासून थोडेसे दूर होते. एक कमबॅक झालंय, भाजपनं त्यांना संधी दिलेली आहे. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि स्वाभाविकपणे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना भाजपनं योग्य संधी दिलेली आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, आणखीन काय काय अपडेट्स येत आहेत परिषदेच्या या मतमोजणीत? तर एक अतिशय महत्वाचं आहे, प्रेक्षकांना आपण हे सांगायला हवं सर. या महाराष्ट्रातला विधान परिषद निवडणुकींचा आतापर्यंतचा जो इतिहास आहे ना, त्याच्यातली सगळ्यात चुरशीची निवडणूक कुठली होती तर ती विलासराव देशमुखांची होती. अर्ध्या मतानं विलासरावांचा पराभूत झाला होता आणि तेव्हा झालं असं होतं की शिवसेनेनं विलासरावांना पाठिंबा दिलेला होता. काँग्रेसमधून बाहेर पडलेले होते तेव्हा विलासराव आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती विलासराव अर्ध्या मताने पराभूत झाले विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विलासराव मुख्यमंत्री झालेले होते. पुढच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेसच्या सोबत राहिले आणि मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी ही निवडणूक ठरलेली आतापर्यंत. खूप अटीतटीची ही निवडणूक, याचं कॅल्क्युलेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं प्रेक्षकांना आपण सांगूया की 288 हे आमदार जे विधान सभेमधले असतात ते विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती करतात किंवा त्यांना निवडत असतात आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला ठरतो की या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, पंकजा मुंडे विजयी झालेल्या आहेत. पंकजा मुंडेंचा वनवास संपलेला आहे असं म्हणूया. भाजपनं त्यांना संधी दिली. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता, पण भाजपनं त्यांना संधी दिली आणि पंकजा मुंडे या आता विजयी ठरलेल्या दुसऱ्या उमेदवार. पंकजा मुंडेंचं राजकीय कमबॅक त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आणि त्यांच्या राजकीय भवितव्याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा विजय. पंकजा मुंडे विजयी झाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीतला तिसरा निकालही त्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं पंकजा मुंडे या विजयी झाले आहेत. योगेश टिळेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि अशा पद्धतीनं मतमोजणी अधिकाधिक उत्कंठावर्धक स्थितीत आता पोहोचते. तर ही 2020 मॅच आहे ना, त्याच्यापेक्षाही भन्नाट होणार आहे पुढच्या काळामध्ये. त्याचं कारण असं आहे, दोन्ही बाजूंनी जे संख्याबळ होतं ते तुल्यबळ होतं. एकतर्फी हा सामना होणार नाही हे स्पष्ट झालेलं होतं. आणखीन एक महत्त्वाची अपडेट, परिणय फुके हे सुद्धा विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलंय. 23 मतांचा कोटा परिणय फुके यांनी पूर्ण केला आहे. म्हणजे भाजपचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत आता, टिळेकर, पंकजा मुंडे आणि परिणय फुके. भाजपचं फ्लोर मॅनेजमेंट हे आता खरी कसोटी लागणार आहे 5व्यासाठी, सदाभाऊ खोत यांच्यासाठी. कारण सदाभाऊ खोत यांना भाजपनं उभं केलेलं आहे, त्यामुळे 4 तर सहज निवडून येतील भाजपचे हे स्पष्ट होतं. पण सदाभाऊ खोत यांचं काय हा सवाल आहे. आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये नार्वेकर आणि जयंत पाटील ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. डेंजर झोन मध्ये ते दोघं आहेत. बरोबर आहे, पण आतापर्यंतची जी आकडेवारी आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात असं वाटलं होतं की नार्वेकर आता पहिल्याच फटक्यात विजयी होतील. माझा स्वतःचा वैयक्तिकही अंदाज असा आहे की ते 22 पर्यंत जाऊन थांबतील आणि मग शेवटच्या मताकरता त्यांना थोडी वाट बघावी लागेल. कारण सेनेकडे 8 पेक्षा जास्त मतांची कमतरता आहे. काँग्रेसकडे जी 14 मतं आहेत ती काँग्रेसकडची 14 मतं राष्ट्रवादीने उभे केलेले जयंत पाटील, काँग्रेसचे उमेदवार सोडून अतिरिक्त मतांच्यात कशी विभागणी होते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यातलं आणखीन महत्त्वाचं कारण आहे, कैलास गोरंट्याल यांनी एकदा नाही तर 2 वेळेला असं सांगितलं आहे की आमची काही मतं फुटणार याचा आम्हाला अंदाज आहे आणि ती नेमकी कोणती आणि कशा प्रकारे यावरतीच अवलंबून असणार आहे की महायुतीचा उमेदवार जिंकणार का महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार. विलास, नक्कीच. आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं ही चुरस जी आहे, आधीच सांगितलं प्रेक्षकांना आपण, अर्ध्या मतानं सुद्धा इथला निकाल लागत असतो. त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन प्रेक्षकांना एकदा वेगात आपण सांगूया की हे कॅल्क्युलेशन कसं असतं. 288 आमदार, तर त्याच्यापैकी सक्रिय जे आमदार आहेत ती संख्या असते, आताची संख्या 274 आहे. 274 आमदारांनी आज मतदान. विलास, मी तुला थोडंसं थांबवतो. विधान परिषदेच्या इथला भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहतो आहोत आपण.
नक्कीच, आणि आपण विजयी उमेदवारांना संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया सर, कारण विजयी उमेदवारांची प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये योगेश टिळेकर आहेत, परिणय फुके आहेत, पंकजा मुंडे आहेत, आणि सातत्याने आपण या सगळ्या अनुषंगानं जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्यानुसार जसजसा मिनिट आणि तास पुढे जातील तसतशी ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार मिलिंद आहे. नार्वेकर 22 मतांपर्यंत पोहोचलेत. मिलिंद नार्वेकर विजयासाठी फक्त 1 मत बाकी आहे मिलिंद नार्वेकर यांच्या, आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाची औपचारिकता कदाचित पुढच्या 10 ते 15 मिनिटात पूर्ण होऊ शकते. तर असं मानायचं का की मिलिंद नार्वेकर यांचे जे संबंध होते ते कधी भाजपच्या आमदारांसोबत गुप्तगू करताना दिसले, ते शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे इतकी कटुता आहे 2 शिवसेनेमध्ये तरी सुद्धा त्यांच्या घरी सुखदुःखात जाताना दिसले. त्यामुळे हे जे सगळं दिसतंय, आणि उद्धव ठाकरे काल काँग्रेसच्या बैठकीत जाताना दिसले, म्हणजे त्यांनी उमेदवार असा दिला जो उमेदवार आजच्या या कसोटीवरती फिट बसू शकेल. त्यामुळे उमेदवाराची निवड योग्य ठरली का हे एका मतानंतर ठरणार आहे, कारण 22 वर अडकलंय. नाही, बरोबर आहे, आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे शिवसेनेकडची सध्याची स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाची, त्यांना असाच उमेदवार हवा होता की जो स्वतःच्या पक्षाचं वजन खर्ची न घालता वैयक्तिक वजन खर्ची घालून विजयश्री खेचून आणेल. आणि त्यात सध्याच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अन्य कुठल्याही उमेदवारांपेक्षा पैसा, संबंध, वेगवेगळ्या लोकांची पडद्यामागनं केलेली कामं आणि यापूर्वीची राजकीय क्षेत्रातली वाटचाल पडद्यामागची, ह्या सगळ्या रिलेशन ही जी आतापर्यंतची पुण्याई होती ती पुण्याई मिलिंद नार्वेकर यांना हे शेवटचं 23वे मत मिळवून देऊ शकते, आणि मिलिंद नार्वेकर हे विजयी होऊ शकतात. 22 मतं आता त्यांना मिळालेत आणि 1 मताची आवश्यकता आहे. पुढच्या काही काळात त्यांच्या विजयाची घोषणा होईल, पण आतापर्यंत जे 3 उमेदवार आणि राष्ट्रवादीचे विटेकर विजयी झाल्याची माहिती आत्ताच हाती येते. राष्ट्रवादीनं दिलेले उमेदवार विटेकर हे विजयी झाले आहेत. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातला एक तरुण चेहरा अजित पवार यांचे अतिशय विश्वासू साथीदार म्हणून विटेकरांची ओळख आहे. विटेकरांना याच्या आधी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलेलं होतं. पहिल्या पसंतीमध्ये आमचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत. अनेक लोकांनी या ठिकाणी मदत केली आहे, अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लावले गेले जात होते, परंतु सगळ्या तर्कवितर्काला वेगळं पाडून अजितदादांनी आपले दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीमध्ये निवडून आणलेले आहेत. पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत. दावा केला उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत. आता राष्ट्रवादीचे 2 उमेदवार उंबरठ्यावर आहेत, मात्र उंबरठ्यावरती नाही, तो उंबरठा ओलांडलाय. उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो. शिवसेनेचे उमेदवार कुठे त्यांना आकडा जो आहे तो बघता येत नाहीये, त्यांना मात्र कमी झाले. अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली? अशा खूप अदृश्य शक्ती आहे की नेहमीच आम्हाला मदत करत राहतील. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल. ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती, ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली. शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत ते आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे. जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे. मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, दादांचा अभिमान आहे, आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्ताने मी व्यक्त करतो. यस, दादा है, ये तो जीप हमारी तो भी बहुत सारी बड़ी हो गई है. सारे लोग कहते थे, काही ने आज भाषा भी की थी, गरजेल तो पडेल काय, गरजे पडेल काय. आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात ना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं. मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय. जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून येताना पाहायला मिळत होतं, मात्र आता त्यांना 8च मतं मिळालेली आहेत. 4 पावलं पुढे गेला तर आणखी पावलं मिळाली असती का? नक्कीच मिळतील. बघा अजून संपायचं आहे ना, होतील. लेट अस वेट फॉर सम टाइम. थँक्यू.
मिलिंद सर, एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, जी शंका उपस्थित केली जात होती, अजित पवार यांच्यासोबतचे आमदार खरंच त्यांच्या सोबत आहेत का, तर त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे. होय, अजित पवार यांच्यासोबत सगळे आमदार आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत अतिरिक्तही आमदार आहेत, कारण कृपाल